महाराष्ट्र राज्य दिवाळीखोरीच्या उंबरठ्यावर आहे। राज्यावर सुमारे 10 लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे। अशा परिस्थितीत राज्यातील ठेकेदारांची बिलं द्यायला पैसे नसताना ठेकेदार आत्महत्या करत आहेत। मग नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून एक महामार्ग अस्तित्वात असताना या महामार्गालाच आणखी दुसरा समांतर महामार्ग हा विदर्भातील खनिज अदानी अंबानी यांच्या गोव्यातील लोखंड निर्मितीच्या कारखान्यांना नेण्यासाठीच शक्तीपीठ बनवण्याचा घाट घातला आहे। परंतु शेतकरी त्यांच्या जमिनी काढून घेतल्यानंतर जगणार तरी कसा आणि मरणार तरी कसा, असा घणाघात सांगली जिल्हा काँग्रेस किसान सेलचे अध्यक्ष आणि लढवय्ये नेते माजी सैनिक ज्योतिराम अप्पा जाधव यांनी आज मिरज इथं केला। मिरज येथील प्रांताधिकारी कार्यालयावर आज शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांचा शक्तीपीठ विरोधात आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता। या महामोर्चात शक्तीपीठ बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या शेतकरी लढ्याचं नेतृत्व शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई श्री दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख शरद पवार, प्रसाद खराडे, ज्योतिराम अप्पा जाधव, शिवाजी कदम, नागेश कोरे, सुभाष जमदाडे, राजेंद्र जमदाडे यांच्याबरोबर सावळतचे डेप्युटी सरपंच रमेश कांबळे, सुनील कांबळे, पिंटू कांबळे, रवींद्र साळुंखे, आनंदा मंडले, नवीन पाटील, विकास पाटील, दत्तात्रय पाटील यांच्यासह इतर गावांमधील सर्व शक्तीपीठ बाधित शेतकरी यांनी केले। यावेळी बोलताना ज्योतिराम अप्पा जाधव म्हणाले की महाराष्ट्र राज्य 9,32,000 कोटी रुपयांच्या खाईत असताना व 90,000 कोटींची ठेकेदारांची देणी असताना हा 80 ते 90,000 कोटीचा शक्तीपीठ महामार्ग कोणासाठी असा सवाल उपस्थित केला आहे। आज राज्य सरकार सार्वजनिक बांधकामचे 46,000 कोटी, ग्रामविकासचे 8,000 कोटी, जलजीवन मिशनचे 18,000 कोटी, जलसंपदाचे 19,700 कोटी, नगर विकासचे 700 कोटी व इतर विभाग मिळून 90,000 कोटी इतके थकलेले देणे असताना हा 80 ते 90,000 कोटीचा शक्तीपीठ कोणासाठी केला जात आहे। या पाठीमागे मोठे गौड बंगाल असून आम्ही शेतकऱ्यांची 1 इंचही जमीन शक्तीपीठसाठी मिळवू देणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिलाय। यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी करून शक्तीपीठ महामार्गाला आपला विरोध प्रदर्शित केला। मी ज्योतिराम जाधव, अध्यक्ष सांगली जिल्हा किसान काँग्रेसच्या वतीनं आज इथं शक्तीपीठ विरोध करण्यासाठी, शक्ती महारागाला विरोध करण्यासाठी आपण इथं आलो आहोत। त्याचबरोबर आमच्याबरोबर सांगली जिल्ह्याची माजी सैनिक संघटना ही इथं जय जवान जय किसान या नात्यानं, जवान हे शेतकरी असतात आणि शेतकऱ्याची मुलं सैन्यात जातात, आमदार खासदाराची मुलं कधी सैन्यात गेलेली नाही। यासाठी आपण पाठिंबा देण्यासाठी इथं आले आहोत। दुसरी गोष्ट भाईंनी पण सांगितलेलं आहे आणि सर्व चर्चेत आहे की समांतर महामार्ग असताना या शक्तीपीठ महामार्गाचा राज कशाला सरकार घालत आहे। तर सरकारला एकच करायचं, आता भाईंनी पण सांगितलं, मीही सांगतो की जे गडचिरोलीमध्ये जे खनिज निघतं आणि ज्या खनिजामधून लोखंड जे तयार होतं त्या गोव्याला मोठमोठ्या फॅक्टरी आहेत आणि हे अदानी अंबानीचं घर भरण्यासाठी, त्यांचा कॉर्पोरेट घराण्यांचं चालवण्यासाठी ह्यांनी घाट घातलेला आहे। तो गोव्याला खनिज नेण्यासाठी हा रस्त्याचं काम चालू केलेलं आहे। दुसरी गोष्ट, आज महाराष्ट्र शासनाकडं नाही म्हटलं तर 9,000 जवळजवळ 35 लाख कोटीचं कर्ज आहे महाराष्ट्र शासनावरती आणि आज जर बघायला गेलं तर 90,000 कोटीचं जवळजवळ कॉन्ट्रॅक्टरची बिलं थटलेली आहेत महाराष्ट्राची। आज शेतकरी आत्महत्या करतच आहेत शेतीमालाला दर नसल्यामुळं। त्याचबरोबर काल परवा इस्लामपूरमध्ये एका कॉन्ट्रॅक्टरनं आत्महत्या केलेली आहे। जर शासनाने पैसा देणार नसेल तर मग ह्या 86,000 कोटीच्या रस्त्यासाठी खर्च का सरकार करत आहे, हा फार मोठा प्रश्न आहे। मी सरकारला, देवेंद्र फडणवीसला हेच विचार इच्छू शकतो की जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये कॉन्ट्रॅक्टरची 90,000 कोटीची बिलं दिलेली नाहीत,
पुन्हा हा 90,000 कोटीचा शक्ती महामार्ग कशासाठी तयार करतात? तर शेतकरी बांधवांनो, जमिनात जाते याचं दुःख नाही, आमची पुढची पिढी काय खाणार? आजपर्यंत महाराष्ट्र शासनानं ज्या जमिनी गेल्या, तळ्यामध्ये गेल्या, रस्त्यामध्ये गेल्या, त्यांना अनुकंपामध्ये किती शेतकऱ्यांना अथवा शेतकऱ्याच्या मुलांना नोकरी दिल्या. जर तुम्ही अनुकंपामध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांना नोकरीच देत नसाल तर मग आम्ही जगायचं कसं आणि मरायचं कसं? एवढंच मी सांगतो या निमित्तानं की हे जे शेतकरी जमलेले आहेत यांची कुणाची जमीन आम्ही 1 इंची घेऊ देणार नाही. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.